अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता 8 तारखेला महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्री निमित्त प्रत्येकजण काही ना काहीतरी सेवा करणार आहे, काही ना काहीतरी उपाय करणार आहे. बघा, महाशिवरात्री निमित्त काय करायला हवे, काय करायला नको, त्या संबंधीचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाले आहेत. त्याच प्रकारे घरच्या घरी बघा, गर्भवती स्त्री असेल तर घरच्या घरी ती सेवा कशी करू शकते, त्याच प्रकारे तिला मंदिरात, महादेवाच्या मंदिरात जाणं देखील वर्ज आहे त्या दिवशी. त्याच प्रकारे तिला व्रत करणे देखील वर्ज आहे. कारण बघा, मुळात गर्भवती असल्यानंतर उपवास करूच नाही, कारण आपल्या पोटामध्ये एकतर एक जीव वाढत असतो. आपलीही उपासमार, त्याचीही उपासमार आपण करतो, हे आपण आपल्या हातून पाप घडत असतं एक प्रकारे. त्यामुळे खाऊन पिऊन, तुम्हाला उपवास जर करण्याची खूपच इच्छा आहे तर खाऊन पिऊन करायचं आहे. त्याचप्रकारे काय खायचं काय नाही ह्या संबंधीचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाले आहेत. तर आजचा खास व्हिडिओ आहे महाशिवरात्री निमित्तच आपल्या चॅनलवरती सध्या व्हिडिओ चालू आहे. बघा, 8 तारखेला महाशिवरात्री आहे, तर याच्यात शुभ काळ कोणता, कधी सुरू होणार आहे, त्याचप्रकारे सगळ्यात महत्त्वाचा काळ म्हणजे निशिता काळ आहे. निशिता काळाला अतिशय महत्त्व आहे. महाशिवरात्री दिवशी असा एक कोणता उपाय करायचा आहे जो केल्यामुळे महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील. त्याच प्रकारे आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे जी बिघडली आहे सध्या, म्हणजे बघा, प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत. काहीही असो, संसारिक माणूस म्हटलं की त्याच्या जीवनात भरपूर प्रॉब्लेम्स असतात. असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही त्याच्या जीवनात एकही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे असं कोणीच म्हणू नका की तो जेवढा दुःखी आहे त्याच्या अधिक पटीने सुखी आहे. श्रीमंतही दुःखी आहे व गरीबही दुःखीच आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अडचणी आहेत. त्या अडचणीवर मात करत करत सनातन मार्गावर चालत चालत आपल्याला पुढे जायचं आहे. कशा पद्धतीने जायचं आहे, असा कोणता उपाय आहे, अशी कोणती सेवा आहे, ती सेवा केल्यामुळे महादेव आपल्यावरती प्रसन्न होतातच, त्यासोबत आपल्याला शिवकृपा देखील प्राप्त होते व महादेव लवकरात लवकर प्रसन्न होऊन आपली मनोकामनीत इच्छा, कितीही कठीणातील कठीण ती इच्छा असो, ते आपली इच्छा देखील महादेव आपली पूर्ण करतात. अशी कोणता उपाय आहे तो आज आपण पाहणार आहोत. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दिवसभर ज्या काही सेवा करायची आहे, जे काही नामस्मरण करायचे आहे, ते सगळं करून घ्यायचं आहे. ही जी सेवा सांगणार आहे, हा जो उपाय सांगणार आहे तुम्हाला, तो रात्रीच्या वेळेस करायचा आहे. रात्रीच्या 12 वाजता करायचा आहे. तुम्हाला मंदिरातच करायचा आहे. तुमच्या जवळपास बघा, असा प्रत्येकाच्या घराच्या जवळपास मंदिर असतातच व महादेवाचं मंदिर सुद्धा असतंच. आपल्या जवळपास जिथे महादेवाचं मंदिर आहे, जिथे शिवलिंग आहे, तिथे तुम्हाला जायचं आहे व शिवलिंगावरती अशी एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्यामुळे महादेव प्रसन्न होतातच. त्याचसोबत तुमच्या कठीणातील कठीण कितीही इच्छा असो ती तुमची पूर्ण होणार आहे. ती वस्तू अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे. तो मंत्र तिथे बसून तुम्हाला 108 वेळा तर जवळजवळ बोलायचा आहे. आता रात्रीचे 12 वाजता म्हणल्यानंतर भरपूर जण म्हणतील एवढ्या रात्री कोण जाणार, पण बघा, सेवा केली तर मेवा मिळेल, हे वाक्य तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलेले आहे. त्यामुळे कोणतीही सेवा करताना, कोणताही उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवायची नाही की एवढ्या रात्रीची मी जाते तिथे किंवा मी जातोय तिथे तर माझी इच्छा पूर्ण होईल का, मी एवढ्या मनापासून ही सेवा करतोय, हा उपाय करतोय, तर माझी इच्छा पूर्ण होईल का. मनात शंकेला जागाच ठेवायची नाही. हां, होणार, पूर्ण होणार, माझा विश्वास आहे ना, माझ्या महादेवावरती मला विश्वास आहे, पूर्ण होणार. म्हणजे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल ना, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने राहाल ना, तितक्या लवकर तुम्हाला प्रचिती व फळ मिळतं. तुम्ही निगेटिव्ह विचार करताय, तुमच्या मनात सगळी निगेटिव्हिटी भरली आहे, निगेटिव्ह विचारांनी, त्या निगेटिव्ह थॉट्सनी तुम्ही सेवा करताय व तुम्हाला फळाची तर अपेक्षा आहे. मग नंतर म्हणतात की आम्ही तर इतक्या मेहनतीने, आम्ही इतक्या मनोभावे पूर्ण मन लावून सेवा केली, तर आमची इच्छा काही पूर्ण झाली नाही का. कारण तुम्ही मन लावून नाहीच केलं. तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस तुम्ही सेवा करत होता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न सुरुवात होते. तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये सगळ्या प्रश्नांचा विचारांचा खेळ चालू होता. म्हणजे तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांनी जागा घेतली होती. एवढं लक्षात कायम ठेवा, जेव्हाही तुम्ही सेवा करताय, कोणताही उपाय करताय, मग तो कोणत्याही देवाची करा तुम्ही, त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणत्याच विचारांना थारा द्यायचा नाही. फक्त मी आणि माझा देव एवढंच लक्षात ठेवायचं अशा वेळेस. बघा, संध्याकाळच्या 12 वाजता तुम्हाला, रात्रीच्या 12 वाजता तुम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. जाताना तुम्हाला धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे, धोत्र्याचं फळ जाताना घेऊन जायचं आहे व ते धोत्र्याचं फळ तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फळ मग तुम्ही ते फोडून ठेवलं तरी सुद्धा चालेल, फोडून त्याच्यातून फळ जर तुम्ही काढून ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही असंच जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल. अर्पण करायचं आहे व ते धोत्र्याचं फळ तुम्हाला कमीत कमी अर्धा तास तुम्हाला ठेवायचं आहे. किती? अर्धा तास तुम्हाला कमीत कमी शिवलिंगावरती ते धोत्र्याचं फळ तसंच ठेवायचं
आहे व तुम्हाला तिथे बसून तुम्हाला एक मंत्र जो सांगणार आहे त्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे, किंवा तुम्ही अर्धा तास तिथे बसताय ना, जोपर्यंत तिथे फळ ठेवलेला अर्धा तास आहे तोपर्यंत तुम्ही या मंत्राचा उच्चार करून घ्या. मंत्र असा आहे, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा. तुम्ही अर्धा तास तर शिवलिंगावरती ते फळ आपलं राहायला हवं. कारण बघा कधी कधी भरपूर गर्दी असते. कधी कधी आता बघा महाशिवरात्री म्हटल्यानंतर रात्रीच्या 12-1 ते चालूच असणार, मंदिर रात्रभर चालूच असणार. तर अशा वेळेस भक्त खाली काढून ठेवतात व सगळं साफ करून स्वतःची पूजा करतात. पण कमीत कमी अर्धा तास तर त्या शिवलिंगावरती तुमचं फळ राहू द्या. तुमच्या मनामध्ये काय आहे, तुमची कोणती इच्छा आहे, तुमच्या मार्गामध्ये किती अडचणी आहेत किंवा कोणत्या अडचणी येत आहेत, कोणती संकट आहेत ते महादेवांना सांगायचं आहे. महादेव हे असे एक देवता आहेत, ते लवकरात लवकर आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात व प्रचिती देत असतात. त्यामुळे महादेव काय आहेत, भोलेनाथ आहेत बघा. त्यामुळे आपल्याला मनापासून सेवा करायची आहे व जेवढे जमेल तेवढ्या आपल्यासोबत भरपूर जणांनी या सेवेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. व तिथे बसून तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे व तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती सांगा व नंतर तुम्हाला घरी यायचं आहे. अशा प्रकारे छोटीशी ही सेवा करायची आहे बघा. त्याच प्रकारे या दिवशी रुद्राभिषेकाला अतिशय महत्त्व आहे. जर तुम्ही रुद्राभिषेक केला तर तुमच्या घरात अपार धन तर येईलच, त्याचसोबत घरात सुख शांती समृद्धी नांदेलच व माता पार्वती व भगवान शंकराचा तुम्हाला आशीर्वाद मिळणारच. त्यामुळे रुद्राभिषेक करायला अजिबात विसरू नका. जर रुद्राभिषेक बघा, रुद्राभिषेकाचे विशिष्ट यजुर्वेदामध्ये देखील रुद्राभिषेकाचे विशिष्ट असे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही रुद्राभिषेक करायला देखील अजिबात विसरू नका. सांगते, महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. कारण बघा, भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाने ग्रह नक्षत्रांचे वाईट प्रभाव देखील दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते. महाशिवरात्री हे एक पवित्र पर्व म्हणजे 8 मार्च साजरी करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. रुद्राभिषेकाचा महिमा वेदांतामध्ये वर्णिला आहे. रुद्राभिषेक घरी किंवा शिवमंदिरात केल्याने अतिशय फायदा होतो. रुद्राभिषेक केल्याने ग्रह नक्षत्रांचे वाईट प्रभाव संपतात, यासोबत आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात असे यजुर्वेदात देखील सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून रुद्राभिषेक करायला विसरू नका. जर तुम्हाला रुद्राभिषेकावरती व्हिडिओ हवा असेल, कशा पद्धतीने घरच्या घरी रुद्राभिषेक करायचा किंवा त्याचा अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यासंबंधीचा व्हिडिओसुद्धा मी घेऊन येईन. त्यामुळे तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. बघा, ह्या छोट्या छोट्या सेवा असतात, हे छोटे छोटे उपाय असतात. हे करतच आपल्याला या मार्गावरती पुढे जायचं आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका. 8 मार्च हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही हा दिवस चुकवू नका, एवढंच सांगायचं आहे. व प्रत्येक महिलेला व प्रत्येक माझ्या ताई व दादाला कळकळीची विनंती आहे की 8 मार्चला आपल्या घरी रुद्राभिषेक किंवा अभिषेक, महाअभिषेक आपल्याला जे जमेल ते करा. जर मंदिरात तुम्हाला जाता येत नाही तर, जर मंदिरात जाता आलंच तर जाताना आपल्या घरचं पाणी घेऊन जा. कारण मंदिरातलंच पाणी शिवलिंगावरती कधीही वाहू नये. त्यामुळे आपल्या घरचं पाणी घेऊन जा. तुम्ही जर घरचं पाणी आपल्या तिथे नेऊन जलाभिषेक जर केला ना, तुमची कितीही मोठी इच्छा असो ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल. नाहीतर तुम्ही मंदिरातलंच पाणी घेऊन महादेवाच्या पिंडीवरती शिवलिंगावरती जर तुम्ही वाहिलं तर त्याचा काही उपयोग नाही, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. ज्याने तिथे पाणी भरून ठेवलेलं आहे त्याचं फळ त्याला मिळत असतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून मंदिरात जाताय तर तुमच्या घरचं पाणी घेऊन आवर्जून जा. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.